स्वागत आहे तुमचं ज्योति टेलरिंग चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे क्रॉस कटिंगचा जो ब्लाउज असते त्याचे टक्स कशा पद्धतीने टाकायचे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। ब्लाउज जे आहे अस्तरचं ब्लाउज आहे, त्या अस्तरवर मी तुम्हाला सांगत आहे। इंची टेप घ्यायची आहे, इंची टेप सरळ पकडायची आहे, खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने क्रॉस कटिंग ब्लाउजचे माप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे तो इथं सरळ पद्धतीने अडीचचा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, साईडचा जो टक्स आहे खालच्या साईडने एक वर मार्किंग करून घ्यायची आहे, पलीकडच्या साईडने पण एकच घ्यायचा आहे। खालचा जो टक्स आहे अडीचचा घेतलेला आहे, साईडने एक इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही मापा टाका, ब्लाउज खूप सुंदर बसतो फिटिंगला। त्याच्यानंतर हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पहा तुम्ही। त्याच्यानंतर तुम्ही इथे लक्षपूर्वक पहा, मोंड्याच्या साईडने 3.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। मोंड्याच्या साईडने अशा पद्धतीने 3.5 वर इथे तुम्ही पहा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथे लक्षपूर्वक पहा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं खालच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा। अशा पद्धतीने खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। क्रॉस कटिंग ब्लाउजचे टक्स मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर पट्टीने सरळ मार्किंग करून घ्यायचे आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस कटिंग ब्लाउजचे माप टाका, ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो, फिनिशिंग खूप सुंदर येते। इथे लक्षात तुम्ही एक गोष्ट ठेवायची आहे, खालचा जो टक्स आहे तो 2.5चा घेतलेला आहे, त्याच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे। मोंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तो पण मी 2.5चाच घेतलेला आहे। हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण 2.5चाच घेतलेला आहे। मोंड्याच्या साईडने 3.5 वर मार्किंग करून घेतलेलं आहे, जसं की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही माप घ्या क्रॉस कटिंग ब्लाउजचे, ब्लाउज व्यवस्थित बसतो फिटिंगला। व्हिडिओला सुद्धा लाईक करा।